हॅलो. काखेत कळसा आणि गावाला वळसा ही म्हण ऐकली, अर्थात ऐकली असेलच. तर काय झालं माहिती आहे का, मी माझी जी पाण्याची बाटली घेऊन जाते डिपार्टमेंटला किंवा इतर कुठेही, माझी अत्यंत फेवरेट आहे ती. मला त्याच्याशिवाय चालतच नाही असं आहे. आणि मी ती घेऊन जाते साधारण 1 लिटरची वगैरे असेल. तेवढंही पाणी मला पुरत नाही, पण ठीक आहे, असू दे, मी घेऊन जाते. सो किस्सा असा, अगदी 2 दिवसापूर्वी घडलेला किस्सा आहे. त्याचं काय झालं, मी गेले होते डिपार्टमेंटला आणि मी नेहमीप्रमाणे सवयीप्रमाणे माझी पाण्याची बाटली पाणी पिऊन बॅगेच्या बाजूला जो कप्पा असतो बॉटल ठेवायला तिथे ठेवली होती. तर काय होतं, मी तिथे ठेवली की पटकन कुणीतरी उचलतं किंवा गाडीवरनी येतं जातं ती पडते. कधीतरी कुणीतरी मला तहान लागलेली असताना ते पाणी पिलं आणि मग नंतर काहीतरी गडबड झाली किंवा अचानक काहीतरी काम आलं म्हणून मग राहू देता नंतर पिऊया असं होतं. असं होतं म्हणून मी ती बाटली नंतर एकदा परत पाणी पिऊन आतल्या कप्प्यात ठेवली बॅगेच्या. आणि डिपार्टमेंट सुटलं, मी घरी आले. बरं, नेहमीप्रमाणे घरी आल्यावर डबा नेला असेल तर डबा काढायची सवय आहे किंवा पाण्याची बॉटल नेली असेल तर पाण्याची बॉटल काढायची सवय आहे. म्हणून मी ॲज युजल असा मागे हात घातला, बाटली काढायसाठी ठेवली. डबा होताच माझ्या हातात, त्या पाऊचमधनं डबा बाहेर वगैरे काढला, घासायला टाकला, सगळं. बॉटलच्या इथे हात घातल्यानंतर मला बॉटलच मिळेना. मग काय, मला सुरुवातीला असं वाटलं अरे कुठे पडली का काय, म्हणून मी परत घरी आलेले, बाहेर गेले, 2 व्हीलरवरून गाडी काढली, इकडनं बाहेर रस्त्यावर सगळीकडे जाऊन बघितलं, अगदी माझ्या डिपार्टमेंटच्या रस्त्यापर्यंत, डिपार्टमेंटच्या दारात येऊन बघितलं कुठे राहिली आहे का. डिपार्टमेंट बंद होणार होतं, त्याच्या आत परत आत जाऊन सगळं डिपार्टमेंट पिंजून काढलं, तरी मला माझी बाटली मिळाली नाही. मग काय करायचं, मग मी परत हताशून घरी आले. घरी आल्यानंतर मी घरात डिपार्टमेंटवरून घरी येता येता रस्त्यावर बघत होते, म्हणजे माझं लक्ष समोर नव्हतं. मी अशी खाली बघून गाडी चालवत होते, बाटली दिसते का, बाटली दिसते का, दिसली की पटकन उचलायची आणि पॅकेट ठेवायची, असं माझं मनात होतं. काही केलं नाही. मध्येच थांबून डिक्कीत बघितलं, डिक्कीत स्कार्फ होता, काही माझ्या स्क्रिप्ट्स होत्या किंवा रेनकोट होता, तो तसाच पडलेला. कारण तर पावसाचा काही भरोसा नाही, कुठेतरी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की अचानक इकडे पाऊस पडायला लागतो. सो मी तो ठेवलाय. सो मी त्याच्या खाली उघडून बघितलं, काहीही नाही, बाटली कुठे मिळायलाच तयार नाही. आणि माझं असं झालं की अरे यार, माझी फेवरेट बाटली होती, काय आहे. मी मध्यंतरी ती अंदमानलाही घेऊन गेले होते, डॉक्युमेंटरी करायची होती म्हणून तुम्हाला मी सांगितलं, त्यासाठी मी ती घेऊन गेली. तिथेही मी ती विसरली नाही, पण इथं कशी काय विसरली असं मला प्रश्न निर्माण झाला. आणि मी माझ्या गोष्टी कधीच विसरत नाही किंवा कधीच तोडतही नाही, असं आहे. मी लहानपणापासून ना, मला दिलेली खेळणी किंवा माझी खेळणी मी कधी तोडलेली नाही आहे. इतरांनी येऊन त्याच्याशी खेळून ती तोडलेली आहेत. माझ्याकडे लहानपणी पहिल्या वाढदिवसाला दिलेले सुद्धा भावला भावली अजूनही बॅग आहेत टेरेसमध्ये, वरच्या कप्प्यात अगदी व्यवस्थित आहेत, आहेत तसे छान आहेत. त्यांची नावं ऐश्वर्या आणि तात्या वगैरे ठेवलेली होती. सो तो विषय जाऊ दे. तर मला भीती वाटायला लागली की माझी बाटली कुठे गेली, काय झालं. म्हणून मी सगळं घर पिंजून काढलं, काही नाही. मी आईला पण सांगितलं माझी बाटली विसरली, माझं हे झालं. आई म्हणली ठीक आहे, उद्या घेऊन ये, एवढं काय, हरवली असेल तर आपल्याकडे ढीक बाटल्या आहेत, त्यातली एखादी वापर. पण नाही, मला तीच हवी आहे, कारण ती 1 लिटरची आहे आणि किमान त्यांनी 1 लिटर पाणी पुरतं, तरी मला वेगळं भरून घ्यायला लागत नाही डिपार्टमेंटमधनं. कधी कधी लागतं दिवसभर, सकाळी 10-10:30 पासून डिपार्टमेंटला असेल तर संध्याकाळी 6-6:30 थांबायचं म्हटल्यावर घ्यावं लागतं. पण नाही म्हटलं तरी अर्धा दिवस का होईना ती बॉटल जाते. बाकीच्या ज्या बॉटल्स असतात अर्धा लिटरच्या, त्या नाही पुरत, नाही म्हटलं तरी त्या 4 तासात 5 तासात संपतात. सो करायचं काय असा मला खूप प्रश्न पडला. मी घरात परत शोधलं, विचारलं माझ्या मैत्रिणीला की चुकून तुझ्याकडे आली आहे का गो, मी तिथं विसरली आहे का. काही नाही. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत याच ह्याच्यात मी तशी झोपले, जेवले, सगळं 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 झालं. मग दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला मला माझ्या बॅगेतनं माझी वही हवी होती, ती वही काढण्यासाठी मी जेव्हा माझी बॅग उघडली, तेव्हा माझ्या बॅगेत मला माझी पाण्याची बॉटल सही सलामत व्यवस्थित दिसली. आणि मला असं झालं की ह, काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे मी घरी आलेले, परत डिपार्टमेंटला गेले, डिपार्टमेंट बंद व्हायचं होतं, म्हणजे कुलूप लावत होते, ते कुलूप उघडायला सांगून मी वर जाऊन सगळं डिपार्टमेंट पिंजून काढलं. रस्त्यावरून येताना समोर लक्ष द्यायचं सोडून रस्त्यावरून अशी 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 बघत गाडी चालवत आले. घरात शोधले, अख्खा दिवस त्याच्यात मी थैथयाट केला आणि मिळाली बॉटल कुठे, माझी माझ्याच बॅगेत. आहे की नाही कमाल.
रिकामी झालेली बॉटल कधी कधी गाडीवरनं जाताना त्या साईडच्या पॉकेटमधून पडते, कारण ते पॉकेट लूज झालंय म्हणून मी आत ठेवली होती. तर एवढं सगळं करून ती मिळाली मला माझ्याच बॅगेच्या आतल्या कप्प्यात. मग काय, स्वच्छ घासली, घासून झाल्यावर तिला अशी कवटाळली आणि आईला म्हटलं बॉटल मिळाली. आई म्हटली कुठे होती? म्हटलं माझ्या बॅगेत. तर ती म्हटली छान, याला काय म्हणतात माहितीये? म्हटलं येस, काखेत कळसा आणि गावाला वळसा. आणि मग ती बॉटल घासली आणि नेहमीप्रमाणे छान मस्त फिल्टरच्या पाण्याने भरून साईडच्या पॉकेटमध्ये ठेवली. कारण तिथेच सवय झाली इतक्या वर्षाची, त्यामुळे पटकन हात असा उचलून घ्यायचा, बॉटल काढायची, झाकण उघडायचं, पाणी प्यायचं, झाकण बंद करायचं आणि ठेवून द्यायची. सो अशी होती माझी काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा मी वाक्यप्रचार करून दाखवला आणि त्याची कथाही सांगितली. तुमच्या बाबतीत असा काही प्रकार घडलाय का की एखादी गोष्ट आपल्याच जवळ आहे आणि आपण अख्ख्या गावभर शोधतोय? तसं असेल तर मला नक्की सांगा. सो भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.